हे रानफळ खायला नशीबच लागतं, कारण ही आता सहजासहजी भेटत नाही. ती मिळवण्यासाठी आम्ही किती मेहनत घेतली त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज सकाळपासून एक वेगळीच एक्साइटमेंट होती, कारण आज आम्ही पुन्हा जंगलात जाणार होतो. मी आणि माझी भाऊ बहीण सगळे मिळून निघालो रानफळाच्या आणि रानभाजीच्या शोधात. जंगलामध्ये पोहोचताच आमच्यामध्येच कॉम्पिटिशन लागली की कोण जास्त रानभाजी शोधणार. जंगलामध्ये कुठे काय मिळेल याचा काहीच अंदाज नसतो, पण शोधण्याची मजा वेगळीच असते. प्रत्येक ऋतूमध्ये हे आमचं जंगल आम्हाला काहीतरी नवीनच देत असतं. रानभाजी शोधत शोधत थोडंच पुढे गेल्यावर आमचं लहानपणीचं आवडतं रानफळ भेटलं. त्या रानफळाला आम्ही तोरणं असे म्हणतो. भेटलं तर खरं, पण आम्हाला तोडताच येत नव्हतं, म्हणून आम्ही हा जुगाड केला आणि खूप सारी रानफळ आम्ही जमा केली आणि खाऊन बघितली तर वाह, किती छान लागत होती. अशा प्रकारची रानफळ तुम्हाला कधीही मॉलमध्ये भेटणार नाही, ती फक्त आमच्या जंगलातच भेटतील. तर आता पुन्हा आम्ही निघालो रानभाजीच्या शोधात. आमच्याकडे मिळणारी रानभाज्या खूप साऱ्या आहेत, त्यातलीच ही एक रानभाजी, त्याला आमच्या स्थानिक भाषेत चाई देहगडी असं म्हटलं जातं. ती वेलीप्रमाणे असते. वेलीप्रमाणे दिसणारी ही रानभाजी तोडण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते आणि आमचा हा अतुल बघा रानभाजी तोडण्यासाठी किती मेहनत घेतोय. आम्ही खूप सारी रानभाजी तोडली आणि एका ठिकाणी जमा केली आणि निघाले घरी जाण्यासाठी. थकलो तर होतो, पण मन मात्र खूप आनंदी होतं. जंगलातून आणलेली तोरणं आई बाबांना घरी येऊन दिली तर ते पण खुश झाले. असंच गावाकडचं साधं सोपं जीवन बघण्यासाठी मला फॉलो करा.